नमस्कार, मी प्रमिला जांभरे। तर आज मी शंकरपाळ्या बनवा लागले। तर त्यासाठी एक मोठी वाटी मैदा घेतलेला आहे, छोटी वाटी एक साखर घेतली। साखर आपल्याला जशी शंकरपाळी जास्त गोड कमी त्याच्या अंदाजाने साखर घ्यायची। तर अर्धी वाटी मी तेल आणि तूप मिक्स करून गरम करून घेतलेला आहे। आणि एकदम 0 नंबरचा रवा, एकदम बारीक, जास्त मोठा पण रवा घ्यायचा नाही। मोठा रवा घेतला तर त्यात दिसतंय। एकदम बारीक असा मी थोडासा, आपली शंकरपाळी खुसखुशीत व्हावी त्यासाठी थोडासा रवा चाळून घेतलेला आहे। आणि ही मैदा पण चाळून घेतलेला आहे मी। जास्त गोड पण शंकरपाळ्या छान लागत नाहीत, तर थोडीशी टाकते। हे बारीक रवा आहे, हे बारीक रवा पण चाळून घेतलेला आहे। जरी गोडीचं प्रमाण असलं तर त्यात थोडंसं मीठ असावं लागतं, नाही तर शंकरपाळी छान लागत नाही। तर मी थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे। हे तेल आणि तूप मिक्स करून घेतले। तुम्हाला नुसतं तूप किंवा तेल, डालडा जे काही घ्यायचाल ते गरम करून घ्या। तर आता हे मी मिक्स करून घेते। तर आपण ही तूप आणि तेल मिक्स करून घेतलेलं आहे। हे छान असं सगळ्या पिठाला लागलं पाहिजे। तर आता दोन्ही हाताने मी छान असेला चोळून घ्यायला लागले, म्हणजे गाठी होणार नाही त्या। तर बघा छान असं तूप मिक्स करून झालेलं आहे ह्याला। तर आता आपण ह्यात थोडंसं पाणी ओतून तिंबून घेऊया। तर ज्या भांड्यात तूप गरम केलं तर त्याच भांड्यात मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। किंवा ह्या ठिकाणी जर तुम्ही डालडाही वापरत असाल तर गार पाणी घेतलं तर डालडा आळला जातोय, मग थोडंसं पाणी कोमट करून घ्यायचं आहे तिंबण्यासाठी। तर थोडंसं पाणी ओतून घेतलं ह्यात, जास्त पण पाणी लागत नाही आपल्याला। तर आता छान असा आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे। तर बघा छान असा मी ही मैदा तिंबून घेतलेला आहे शंकरपाळीसाठी। तर जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही। तर आता ह्याला मी 1 तासभर भिजत ठेवणार आहे एका वाटीमध्ये। तर बघा 1 तासभर मी पीठ भिजत ठेवलेलं। तर पीठ छान असं भिजलेलं आहे आता। आणि ह्याला थोडंसं मळून घेते मी, पूर्ण एकजीव करून घेते। तर बघा पिठात कुठेही गाठीही झाली नाही, ते एकदम छान असं पीठ झालेलं आहे। तर ह्याचा आता एक थोडासा आपल्याला गोळा काढून घ्यायचा आहे शंकरपाळी लाटण्यासाठी। तर बघा असे मी 7 गोळे करून घेतलेले आहेत। तर ह्याला एका वाटीमध्ये मी काढून घेते आणि एक गोळा लाटण्यासाठी ठेवते। तर जास्त मोठाही नाही आणि जास्त छोटाही नाही। आता याला मी लाटून घेते। तर लाटण्यासाठी मी जाड बेलणं घेतलेलं आहे, घट्ट असतंय पीठ, सरकत नाही पुढं, म्हणून मी शंकरपाळीसाठी ही बेलणं आणलेलं आहे। तर बघा अशी मी एक लाटून घेतली आहे। तुम्ही म्हणसाल शंकरपाळी तर कराली आणि एवढे पातळ कसं काय? तर एकदम पातळ अशी ही लाटी मी शंकरपाळीला लाटून घेतलेली आहे। ह्याला पलटी करून घेतले, छोटे छोटे सोंडे केलेत मी। ह्याला तेल किंवा तूप, मी थोडंसं गव्हाचं पीठ आणि तूप घेतलेलं आहे, तर ह्याच्यावर लावून घेणार आहे। तर हे जे आपण शंकरपाळीला लाटी लाटून घेतली ना, ह्याला मी अशी दुमती करून घ्यायला लागले। तर असं पूर्ण दुमतं करून घेतलेलं आहे मी। आपण आता ह्याची शंकरपाळी कट करून घेऊया। जास्त जाड पण नको आहे आणि जास्त पातळही नको आहे। तर दुसरी पण लाटी मी लाटून घेतली आहे आणि त्याच पद्धतीने कट करून पण घ्यायला लागलेली आहे। तुम्हाला जर चमच्यानं नाही जमलं तर चाकूनं कट करायचं आहे। तर अशा पद्धतीने मी शंकरपाळ्या कट करून घेतलेल्या आहेत। तर गॅसवर तेल ठेवले, तेल पण छान असं तापलेलं आहे। तर आता थोड्याशा शंकरपाळ्या मी ह्यात टाकून घेते।
तेलात बसतील एवढ्या टाकायचे ते आपल्याला. तर मी 2 वेळा थोड्या थोड्या टाकते. जास्त गॅस फुलही करायचं नाही, का तर गॅस जर फुल असला तर लगेच लाल दिसतंय पण आतून कच्चं राहतंय. मग जास्त लगेच पण हलवायचं नाही ह्याला. 1-2 मिनटं आपल्याला तेलामध्ये ठेवायचं आहे अगोदर. तर 1-2 मिनिट झालेलं आहे. आता आपण शंकरपाळ्या पलटी करून घेऊया. फक्त असं नुसतं त्याला खालवर करायचं आहे. तर बघा सारखं ह्याला खालवर करून मिक्स करून छान असं गोल्डन कलर आलेला आहे शंकरपाळीला. तर आता ह्याला मी एका ताटामध्ये काढून घेते. तर आता ह्याला मी एका ताटामध्ये काढून घेते. तर बारीक गॅसवर छान असे मी तळून घेतलेले आहे त्या, का तर फुल गॅसवर तळल्या जात नाही. ते बघा एकदम बारीक गॅस आहे. तेल फक्त छान असं तापू दिलेलं आहे. तर मस्तपैकी आपल्या ही शंकरपाळ्या झालेल्या आहेत. मी एका ताटामध्ये काढून घेते. तर बघा अशा पद्धतीने मी आज शंकरपाळ्या करून घेतल्या त्या. आणि ह्याला बघा असं पदरं सुटलेली आहे ती छान अशी प्रत्येक शंकरपाळीला. आणि कमी गॅसवर तळले त्याच्यामुळे छान असं तळले गेलेले आहे. तर तुम्हीही अशा पद्धतीने बनवून बघा. माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा. फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा.